जय श्री राम, जय श्री राम। Because it's all God's plan. हॅलो 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 एव्हरीवन. सो मी कुंदन आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो KARK मध्ये. आज आपण पुन्हा एकदा जाणार आहोत एक नवीन ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी. मग काय, सकाळची बस पकडली आणि निघालो त्र्यंबक रस्त्याला, कारण वाटेच अंजनेरी पर्वत लागतं आणि आज आपला प्रवास तिकडचाच आहे. सो चला जाऊयात. फायनली सिटी बसच्या 1 तासाच्या प्रवासानंतर तिथे उभं राहून केला अँड इट्स फाईन. आपण आलेलो आहोत अंजनेरी गावामध्ये. अँड बिफोर स्टार्टिंग आवर ट्रेक आपल्या पोटामध्ये काही फ्यूल टाकूया आणि त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत ते. सो आय विल बी शोईंग यू की या ट्रेकमध्ये आपल्याकडे ट्रायपॉड तर होताच, बट एक अजून गोष्ट ॲडिशन झालेली आहे. रिसेंटली मला ते गिफ्ट मिळालेलं आहे, त्यामुळे जी लास्ट व्हिडिओमध्ये स्टेबिलिटी मिसिंग होती ती स्टेबिलिटी आज आपल्याला भेटणार आहे. लेट मी शो यू. ओके, वी हॅव दिस ऑल ब्रँड न्यू गिम्बल विथ अस, गिफ्टेड बाय गुगल क्लाउड. अँड येस, सो याने बऱ्यापैकी स्टेबिलिटी येईल आपल्या व्हिडिओजमध्ये. दॅट इज द अरे 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 ब्रो 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 डैम, ये क्या हो रहा था इसे. ऑल सेट. लास्ट टाइम कळसूबाईला वडापाव खाल्लेला अंजस सोबत. अँड मिसिंग अंजस, मिसिंग एव्हरीवन भाई. सो अंजनेरी वॉज द ट्रेक. आम्ही जेव्हा फर्स्ट इयरला होतो आमचे सर्व हॉस्टेल बॉयज इथे आले होते अँड खूप मजा केलेली. तो माझा फर्स्ट ट्रेक होता. अँड त्याच्यानंतर अंजनेरीचे बऱ्याच वेळेस प्लॅन बनवायचा ट्राय केला, बट अगेन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करायच्या होत्या, त्यामुळे अंजनेरीला रिपीट नहीं केलं गेलं. मोर स्टेबिलिटी के साथ हम आ गए हैं हमारे KARK के एक और नए वीडियो में. दैट इज द ट्रेकिंग ऑफ अंजनेरी. And yes, this is gonna be solo trip because एक ब्रेक चाहिए था. ब्रेक फ्रॉम क्या? सो ब्रेक चाहिए था सभी असाइनमेंट से, सभी कामों से, एंड इन द सेंस जो भी कुछ रेस वगैरह चल रहा था उन सब से. एंड फॉर मी पर्सनली इट इज़ द वे ऑफ एस्केप, दैट इज ट्रेकिंग. So before starting, I'd like to show you guys कि पीछे कैसा है. सब तरफ धुआं धुआं और उसी धुएं में हमें जाना है. Let's go. Actually, मुझे कुछ बताना था. That is about solo traveling. And अभी तो मैं लाइन्स भूल गया हूँ. ओके, आई एम गेटिंग इट. सो जब हम फर्स्ट ईयर में आए थे ट्रेकिंग के लिए. जय श्री राम. नहीं जातो ना पायी पायी. ले ला मी. हाँ का, बस चला. जय श्री राम. प्लॅन केला होता सोलो ट्रिपचा, बट ही सोलो ट्रिप नाही. सो मला भेटले पंचवटीमध्ये राहणारे एक दादा आणि त्यांचा स्वभाव कसा होता हे तुम्हाला समजेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय हनुमान. देवाचं नाव घेतलं आणि ट्रेकिंगला सुरुवात केली. कहते हैं सफर अकेला हो तो रास्ते ज्यादा बोलते हैं, पर हमारी खुद से मुलाकात सच में तभी होती है. वरती चढतानाचा जो प्रवास होता त्यामध्ये एवढे माकडं सोबत लागली की बॅग वगैरे ओढणं
या सर्व गोष्टीतून वाचून कसं तरी वरती पोहोचलो. यानंतर आम्ही संपूर्ण ढगांमध्ये होतो. आजूबाजूला फक्त आणि फक्त धुकं दिसत होते. पुढे काय चालू आहे काहीच दिसत नाही आहे. आणि त्यामध्ये आम्हाला दिसलं मंदिर, जे होतं ज्या ठिकाणी अंजनी मातेने पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती. वर्षानुवर्ष जंगलात ध्यान, जप आणि उपवास करत त्यांनी महादेवांना प्रसन्न केले होते. आणि या भक्तीने प्रभावित होऊन शंकरांनी आशीर्वाद दिला की ते स्वतः तिच्या पुत्र स्वरूपात अवतार घेतील आणि वायुदेवाच्या साह्याने दिव्य ऊर्जेपर्यंत पोहोचली. आणि जन्म झाला वायुपुत्र रुद्र अवतार भगवान हनुमानांचा. अंजनेरीच्या शिखरावर पोचल्यावर जो धुक्यात हरवलेल्या दगडी पायऱ्या, मंद वारा आणि घंटानाद, जणू काय काळ मागे फिरतोय आणि आपण दैवी कथा प्रत्यक्षात जगतो, हाच अनुभव मला येत होता. ह्या सर्वांमध्ये डोक्यामध्ये एकच विचार चालू होता, जो ब्रेक घेतला होता ना तो बेस्ट आहे. आणि या सर्वांमध्ये इट फील्स लाईक की वेळ थांबलेली आहे अँड हा फक्त ट्रेक नाही आहे, तर खूप सुंदर अनुभव आहे. आणि या सर्वांमध्ये जगण्यासाठी एक वेगळी एनर्जी हे वातावरण मला देत होतं. आणि त्यासाठीच तर आलो होतो मी. आणि बघता बघता हा ट्रेक कधी कंप्लीट झाला समजलंच नाही. आणि बघतो तर काय, आम्ही मंदिरात पोहोचलो होतो. घंटाचा आवाज, गार वारा, सर्वीकडे शांतता आणि एवढं कूल फिलिंग, जणू काय सर्व स्ट्रेस एक मिनिटात गायब झाला. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता कडेवर बसलो होतो, जिथे भगवान त्र्यंबकेश्वरांचे दर्शन घेतले. आणि त्यानंतर फोकस झाला शिफ्ट. कसा? बालाजी वेपर्स, बालाजी वेपर्स, अगरबत्ती, आणि अजून मारुती वेपर्स, हे मारुती वेपर्स, हे आपले देवांचे नाव असे. नंतर लोक खात्या ते रस्त्याळी, पायदळी, कुठं घाणीच्या ठिकाणी जात्या. हे आपलं माझं एकच विनंती आहे, राज्य सरकार असो का केंद्र सरकार, हे देवाचे नाव टाकणं बंद करा. आपली हिंदू संस्कृतीचा मजाक होतो. आपल्या देवांचा हा अपमान आहे. तुमच्या फायद्यासाठी देवांचा उपयोग नका करू. तुमचे नाव टाका ना, तुमचे आडनाव टाका, तुमचे सरनेम टाका, तुमचे फोटो टाका. देवाचा उपयोग नका करू. देवांचे फोटो नका यूज करू. झेंड्यावरही फोटो नका यूज करू. हे ह्याच्यावर कृष्ण भगवानचं हे पुढं आपलं हिंदू राष्ट्र, हे आपले देवाची अशी मजाक होणार. कोण बाहेरचे देश आपल्याला असेच हसणार. काय चाललंय देशात? देवाचे नाव बंद करा. आता जो आपला पुढचा टप्पा असणार आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर. आणि त्या ठिकाणी पण स्वामींचे दर्शन घेऊ, मनाला प्रसन्न करू आणि अगेन बॅक टू आवर बेसिक लाईफ. नंतर त्या दादांच्या मित्राच्या दुकानावर आम्ही जेवण केलं. साधं जेवण होतं, पण त्याचा स्वाद इतका सुंदर की मन खुश झालं. आणि त्या साधेपणाची माया मला अनुभवायला मिळाली. खरंच खूप भारी जेवण होतं. जय श्रीराम, जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. रस्त्यात जो पण भेटेल त्याला जय श्रीराम बोला, लहान मुलांना चॉकलेट द्या आणि जय श्रीराम बोलत बोलत पुढे चालत राहा. हे या दादांचा स्वभाव होता. आता आपण जात आहोत अंजनी मातेच्या गुफेकडे. आधी आपण हनुमानाचे जे जन्मस्थान होते त्याचे दर्शन घेतले आणि थोडंसं खाली उतरून आल्यावर जी पायवाट जात असते ती या गुफेकडे जात असते. आणि हा जो रस्ता आहे पूर्ण तो प्रचंड जंगलाने भरलेला आहे. सर्वीकडे जंगल आहे आणि इकडे साप, परत जंगली प्राणी असण्याची सुद्धा संभाव्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही विजिट देत असाल किंवा येत असाल, मेक शुअर करा की तुमच्याकडे स्टिक असेल.
स्टिक और समथिंग, काडी वगैरे तुम्ही कॅरी करत असाल. समोरच आपल्याला गुफा दिसत आहे आणि आपण तिकडे जातोय. ही गुफा म्हणजे त्या काळातली भक्ती आणि दिव्य ऊर्जेचं प्रतीक. आज इथे येणारा प्रत्येक व्यक्ती त्या प्राचीन कथांचा अनुभव घेत असतो आणि असं वाटतं की इतिहास आणि निसर्ग एकत्र भेटत आहेत. पूर्ण जंगलाने व्यापलेला हा सर्व परिसर एकदम सुंदर होता. अंजनेरीकडनं मिळालेला हा सुंदर फुलांचा गुच्छा म्हणजे मीच बनवला आणि यासोबतच आपला ट्रेक संपलेला आहे. यानंतर आम्ही गेलो अंजनेरी गावामध्ये, जिथे सर्व मुलं शनिवार बाबाची वाट बघत होते. बघा आता ते. शाळेला सुट्टी होती का? मला सर्वांनी तुमचे नाव सांगा. ओके, सांग सांग सांग. प्रेम नाव तुझं? नाव काय तुमचं? कार्तिकी. तुझं? 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 बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नंतर या चिल्ल्या पल्ल्यांनी बसवलेल्या देवी मातेचे आम्ही दर्शन घेतले आणि टेम्पोमध्ये बसून गुरुविटाकडे निघालो. इट्स ऑल अबाउट अडॅप्टेबिलिटी आणि तेच आपण करतोय. सोलो ट्रॅव्हलिंग इज अ क्रेझी थिंग, ज्यामध्ये तुम्हाला नवीन लोक भेटत आहेत, त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतायत. तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंगसाठी आलेले बट तुम्ही सोलो नाही आहे, तुम्ही एकटे नाही आहे. यानंतर पोहोचलो स्वामींच्या दर्शनासाठी आणि सर्वीकडे फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी. दर्शन झाले, फक्त दर्शन नाही झालं तर मन खूप प्रमाणात शांत झालं. आणि ऑफकोर्स त्याचा शूट नाही घेऊ शकला कारण इथे नियमच आहे की तुम्ही मंदिरामध्ये शूट नाही करू शकत. आजचा हा ब्रेकवाला दिवस खूप सुंदर आहे कारण सॅटर्डे होता, उद्या संडे, परत उद्या पण सुट्टी आहे. त्याची वेगळी मजा नाही, कामं तर असणारच आहे बट कामं होत राहतात आणि हा ब्रेक गरजेचा होता. आय डोंट नो, मनामध्ये काही विचार नाही येते, कुठल्या कामाचा स्ट्रेस नाही आहे, लोड नाही आहे. जस्ट हे माहिती की घरी गेल्यानंतर तर ते सर्व येणारच आहे. बट फॉर नाव ॲट दिस मोमेंट फॉरगेट एव्हरीथिंग, जस्ट फोकस ऑन युअर सराउंडिंग, दॅट्स इट. आणि याच सोबत आजचा जो आपला अंजनेरी ट्रेकिंगचा प्लॅन होता आणि गुरुपीठाला भेट देण्याचा जो प्लॅन होता, स्वामींची भेट घेण्याचा जो प्लॅन होता, तो प्लॅन म्हणजे आपला प्लॅन नसतो, ते बोलवतात तेव्हाच आपण येत असतो. ऑफकोर्स इट्स ऑल गॉड्स प्लॅन अँड ॲट द एंड जस्ट आय वुड से वेट फॉर नेक्स्ट व्लॉग or something, next exploration. Till then, keep smiling and keep growing. Bye.